All set for next match. Yes, सीसी खंबाळपाडा आणि त्यांच्या पाहतोय सागाव अशी मॅच मैदानावर सुरू होणार आहे. एसएससीसी खंबाळपाडा आणि सागाव या दोन संघांदरम्यान मॅच आपण पाहतोय. टॉस जिंकला सागाव संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. एक मिनिट पंच, एक मिनिट फक्त. Three, 2, 1, let's play. सुशांत साळवे आणि चिराग भोईर ही सलामीवीर जोडी मैदानावरती पोहोचली. पहिला बॉल इथे आपण पाहतोय पुल करतायत फलंदाज. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल चाललाय, सीमारेषच्या दिशेने येईल किंग्स ट्रॉफी. आणि इथे सुशांत साळवी नाव बॅक टू द पवेलियन. विकेट फलंदाज बाद. पाटील यांनी चौकाराचं प्रत्युत्तर दिलंय विकेटने. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल. लॉंग ऑफचे खेळाडू इंटरेस्टेड आहेत. बॅक टू बॅक विकेट. 2 कंसेक्युटिव्ह विकेट इन अ रो. नवीन फलंदाज मैदानावरती फक्त पोहोचले आणि पुन्हा एकदा शून्याचा चष्मा घालून ते देखील माघारी परततील. नवीन फलंदाज क्रमांक शेलार दाखल झालेत. इथे मात्र विकेट इतर आपण पाहिलेत. वेदांत पाटील पहिल्या बॉल वरती चौकार आला, परंतु पुढचे 2 बॉल लेंथ मध्ये परिवर्तन होतं. तिथे मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न फलंदाजांनी केले. अनकन्व्हेन्शनल स्ट्रोक आणि तिथे त्याने विकेट येताना आपण पाहिल्यात. 2 फलंदाज बॅक टू बॅक बाद झालेत. पुढचा बॉल आपण पाहतोय डाऊन दी लेग वाईड बॉल. अवांतर धाव इथे मिळेल. अवांतर धावेने पुढे जाईल. 5 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. धावपलकावरती धावा 5 आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती वेदांत पाटील.
यावेळेस मात्र आपण पाहतोय फटका चांगला डीप मध्ये बॉल जाणार नाहीये. मिडॉन क्षेत्रामध्ये मिडॉनचे खेळाडू बॉल अडवतील तोपर्यंत मिळेल एक धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. वेदांत पाटील बॉलिंग ट्रॅक वरती, नितेश शेलार आणि त्यांच्या जोडीने चिराग भोईर ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाज वेदांत पाटील. इथे आपण पाहतोय ऑन दी टोस पॉइंट रिजनला धावबाची संधी आणि फलंदाज रन आउट. क्रीज मध्ये पोहोचणार नाही. आणखी एक धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. 1 मोर विकेट. मध्ये देखील जय हनुमान दातिवली संघाची अशीच काहीशी अवस्था होती, परंतु तिथून त्याने डाव सावरला होता आणि या मॅच मध्ये देखील डाव सावरावा लागेल. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता आपण पाहतोय आणि बॉल इथे ट्रॅव्हल झालाय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजनला. इनफिल्डला क्लिअर केलंय. आउटफील्ड वेगवाने बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. किंग ट्रॉफी चषक चौकार. आणि शेवटच्या बॉलवरती चौकार आलेला आपण पाहिलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती सूरज भोईर दाखल झालेत. फलंदाजीसाठी धनाजी शेलार आणि चिराग भोईर ही जोडी मैदानावरती आहे. धनाजी शेलार आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती. उसरघर एंड गोलंदाज सज्ज आहेत. सूरज पहिला बॉल अतिशय अप्रतिम ऑफ्टमच्या बाहेरची लाईन होती. फलंदाज बॉल येण्यापूर्वी सफल झाले होते, परंतु बॉलच्या लाईन मध्ये येऊ शकले नाही. डॉट बॉल नाही ते सुरुवात केली आहे सूरज भोईर यांनी. धनाजी शेलार गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सूरज भोईर. राईट आर्म ओव्हर द विकेट. कमालीचा बॉल आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं बॅट स्विंग तर झाली आहे, परंतु आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. आणखी एक चांगला बॉल लेंथ पुढे ठेवतायत आणि फलंदाजाला वारंवार चकवा दिलाय. 2 बॉल खूप चांगले पाहायला मिळतात सूरज भोईर यांच्या माध्यमातून. तिसरा बॉल आपण पाहतोय फुल टॉस होता. तिथे एका धावेचा प्रयत्न झालाय आणि इथे बॉल खूप जोरात लागला असं चित्र भासलंय आणि खेळाडू अडचणीमध्ये ड्रिंक्स मैदानावरती जाऊ द्या.
खेळाडूला खूप मोठी इजा झाली नसावी हीच आपण प्रार्थना गणरायांकडे करूयात, गणरायांचरणी करूयात. धावफलकावरती धावा आहेत 11. 11 सेकंड ओव्हर सुरू आहे. आपण पाहतोय सूरज फोईर गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहतो कंकशन टेस्ट, ज्यावेळेस खेळाडूच्या डोक्याच्या भागामध्ये बॉल लागतो त्यावेळेस कंकशन टेस्ट आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सातत्याने पाहतो. आणि त्या टेस्टचा उपयोग एवढ्यासाठीच की तुमचा जर डोक्याला लागले त्याचा इम्पॅक्ट ब्रेन पर्यंत झालाय का नाही हे चेक करण्यासाठी कंकशन टेस्ट असते. मग खेळाडूच्या डोळ्यासमोरून बोट फिरवलं जातं, त्या डायरेक्शनने त्याचे डोळे जातात की नाही हे चेक केलं जातं. काही नंबर सांगितले जातात किंवा काही आठवणी त्या खेळाडूला विचारल्या जातात. इथे आपण पाहतोय बीमर आहे आणि फलंदाज इथे बचावलेत. चिकी सिंगल इथे पूर्ण झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. श्री गणेश मानकिवली संघ आणि गावदेवी सोनारपाडा दोन्ही संघांचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी येणं अनिवार्य असणार आहे. श्री गणेश मानकिवली आणि सोनारपाडा दोन्ही संघांचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं कंपल्सरी असेल. फ्री हिटचा बॉल, पुढचा बॉल फ्री हिट. इथे क्लीन बोर्ड तर झालेत फलंदाज. पुन्हा एकदा धावबाची संधी आहे परंतु बेल्स कदाचित रिमूव्ह झाल्या होत्या आणि बरंच काही मैदानावरती घडतंय. इथे धाव पूर्ण झाली आहे. फ्रीडचा बॉल, फ्रीडच्या बॉल वरती तुम्ही धावबाद होऊ शकता परंतु स्टंप वरती बेल्स नव्हत्या. फ्रीडच्या बॉल वरती 3 पत्तीने तुम्ही आउट होऊ शकता. त्याच्यामध्ये रनआउट आहे. क्रमांक 1 रनआउट, क्रमांक 2 बॉल हिटिंग द टॉईस, 2 वेळा जर बॅटने बॉल मारला टोलवला तरी देखील तुम्ही बाद होऊ शकता. आणि तिसरं आहे ऑब्स्ट्रक्टिंग दी फील्ड, या 3 पत्तीने फ्रीडच्या बॉल वरती तुम्ही बाद होऊ शकता. क्रिकेटचे नियम आणि ती नियमावली खूप जबरदस्त आहे. इथे आपण पाहिलं स्टंपवरती बॉल हिट झाला परंतु बेल्स रिमूव्ह झालेल्या होत्या. पुढचा बॉल फुल टॉस होता, लोअर फुल टॉस, चांगला फटका आपण पाहतो. सर पाहायला मिळत आहेत. किंग ट्रॉफी चौकार, 4 धावा. अठरा धावा धावफलकावरती. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल बॅकफुटला गेले. पॉइंट रिजनला स्क्वेअर कटचा फटका. एक चिकी सिंगल पुन्हा एकदा पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा आहे आणि 2 धावा. आज खतरो के खिलाडी आहेत खंबालपाडा संघाचे खेळाडू. खंबालपाडा संघाचे खेळाडू आज मात्र आपण पाहतोय खतरो के खिलाडी मैदानावरती बनले. 20 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 20. 10च्या धावगतीने पहिल्या 2 षटकांमध्ये धावा जरूर आल्यात परंतु त्यासोबत इथे 3 महत्वाच्या सफलता देखील अर्जित केल्या. चिराग भोईर खर तर चिराग सारखी कामगिरी, दिव्यासारखी कामगिरी करतायत या ठिकाणी खंबालपाडा संघासाठी. SSCC खंबालपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय सागाव अशी मॅच. टॉस जिंकला सागावने. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये धावफलकावरती धावा आहेत 20. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, त्यासोबत 2 विकेट आल्या आणि 1 विकेट आपण पाहिली तर ती धावबाद स्वरूपामध्ये आली आहे. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. धावफलकावरती धावा आहेत 20. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती. चिराग भोईर चांगली कामगिरी करतात. धनाजी शेलार आतापर्यंत लय सापडली नाही. एक बॉल त्यांच्या
सरळ चेहऱ्यावरती लागला होता बॅटला लागून. आतापर्यंत लय शोधता आली नाही, परंतु असं म्हणतात क्रिकेटमध्ये मर्द को कभी दर्द नाही होता. चांगली कामगिरी मैदानावरती करावी लागेल. आपल्या गावाच्या नावासाठी तुम्ही ज्यावेळेस मैदानावरती उतरताना त्यावेळेस जी स्फूर्ती आहे, जी ऊर्जा आहे ती वेगळी मैदानावरती. हाफ ट्रॅकर बॉल होता, सफल झाले. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉलला खेळले, क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील दर्शक. टेनिस क्रिकेटचा अनइवन बाउन्स, हाफ ट्रॅकर बॉल आणि त्यावरती खेळलेला हा हुकचा अप्रतिम फटका. आल्या 4 धावा. किंग ट्रॉफी चौकार. स्टेप आउट झालेत आणि आता माघारी यावं लागेल. स्टंप झालेत, यष्टीचीत झालेत आणि आणखी एक सफलता. बाद झालेत फलंदाज धनाजी शिलार. विकेट. आणि इथे आपण पाहतोय भव्य स्वागत केलंय गोलंदाजाचं. डगआउट मधून सेट होऊन गेले साई सेलर मैदानावरती. पहिला बॉल लेंथ वरती होता आणि त्याला पाठवलंय अगदी काऊ कॉर्नर रिजनला. सीमारेषच्या पलीकडे षटकार आलाय. वरती आपण पाहतो ही खासियत आहे साई सेलर यांची. मैदानावरती दाखल झाले आणि पहिल्याच बॉल लेंथ वरती होता, त्यावरती आपण पाहिलं अगदी काऊ कॉर्नर रिजनला सरळ बॅटने षटकार ठोकलाय. 30 धावा धावफलकावरती आहेत. अवधूत म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल फुल लेनचा आहे. यावेळेस आपण पाहतोय इथे बॉलर बॅक ड्राईव्ह होता. 2 धावेंचा प्रयत्न इथे झाला आणि 2 धावेंनी धावफलक पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती आहे. 32 रन ऑन द स्कोरकार्ड. 32 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्ग आणि धावफलकावरती धावा आहेत 32. इथे देखील आपण पाहतोय हवेत बॉल, परंतु निर्जन स्थळी पडलाय.
क्षेत्ररक्षक विरई क्षेत्रामध्ये हा बॉल पडेल आणि तिथे एक धाव प्राप्त होईल. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत. 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 33 धावा धाव. चिराग भोईर आणि साई सिलार हे जोडी मैदानावरती आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 33. हाफ ट्रॅकर हा बॉल होता. सफल झालेत. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय की नाही ते माहित नाही. 22चा येईल इथे चौकार. 4 धावा. चेक केलं जाईल. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप आहे. तिसरे पंच चेक करतील. तो थांबूयात. आक्षेप तिथे होता. तिसरे पंच आता मैदानामध्ये पोहोचलेत. पहिला बॉल वाईड आहे. तिसरे पंच मैदानावरती आहेत. धावफलकावरती धावा आहेत 38. 38 धावा धावफलकावरती. 2 मिनिट बाकी आहेत. अंतिम षटक, चौथं षटक. इथे फुलटॉस बॉल आहे आणि हवेत बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. खूप मोठी सफलता. साई सेलार यांची विकेट इथे मिळवली आहे आणि मैदानावरती जल्लोष करतायत हरेश म्हात्रे. विकेट, खूप मोठी विकेट. मोठा मासा गळाला. फलंदाज बाद. नाही, त्यांनी मैदान सोडलंय.
विकेट आली साई शेलर यांची 38 धावा धावफलकावरती 38 रन्स ऑन दी स्कोर कार्ड 38 धावा धावफलकावरती. क्रिकेटमध्ये आपण पाहतो कितीही जरी मोठा खेळाडू असला परंतु तुमची विकेट घेण्यासाठी एक बॉल पुरेसा असतो आणि तेच घडलं आज साई शेलर यांच्यासोबत. क्रिकेटचा खेळ पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल आहे. फटका चांगला आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑन रिजनला एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 39 धावा धावफलकावरती आहे. 39 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पुन्हा एकदा आपण कॉल करतोय श्री गणेश मानकिवली आणि गावदेवी सोनारपाडा दोन्ही संघांचे संघ नायक. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी आपण इथे हजर राहणं कंपल्सरी असणार आहे. सुरुवातीला आपल्या एंट्रीज होतील. एंट्री गेटनं ग्रँड एंट्री आम्ही या टीमच्या करत असतो आणि हे किंग ट्रॉफीचं एक विशेष वैशिष्ट्य आहे. परंतु तत्पूर्वी टॉस देखील आपण संपन्न करणार आहोत. फुलर लेनचा बॉल आपण पाहतोय ऑन साइडला. बॉल गेलाय काव कॉर्नर रिजनला, तोपर्यंत मिळेल एकेरी धाव आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती आहेत. 40 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 40 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवातीला आपण टॉस संपन्न करणार आहोत आणि तदनंतर टीमच्या ग्रँड एंट्रीज इथे होतील. विशालजी म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा आहे. किंग ट्रॉफी या स्पर्धेचे आधारस्तंभ आहेत, बॉस आहेत आदरणीय पांडुरंगजी दीनानाथ संते साहेब. खर तर गोर गरिबांचा कैवारी आमचा दादा आहे. खेळाडू आमच्या हाकेला, गाव आमच्या साथीला, बॉस पांडुरंगजी दीनानाथ संते साहेब. किंग ट्रॉफी इथे आपण पाहतोय बॅटवरती बॉल व्यवस्थित चढला नाही. एका धावेचा प्रयत्न आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. ओहो, लाजवाब क्षेत्ररक्षण आहे, परंतु 2 धावेंपासून वंचित ठेवू शकणार नाही. खूप वेगाने, अतिप्रचंड वेगाने रनिंग बिटवीन दी विकेट जर आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. इतक्या वेगाने 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. 42 धावा धावफलकावरती. 42. मयूर म्हात्रे आणि त्यांच्या जोडीने आपण पाहतोय चिराग भोईर सलामीला मैदानात गेलेत. अजून देखील मैदानामध्ये जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती देखील खूप मोठी आहे. बॅकफुटला गेलेत. कट करण्याचा प्रयत्न इथे अपील
थोडंसं फंबल झालंय. अदरवाईज इथे इंटरेस्टेड स्ट्राईक घेण्यासाठी 49 धावा धावपलकावरती आपण पाहतोय खंबाळपडा संघाच्या. 49 धावा धावपलकावरती आहेत. 49 लॉस ऑफ द 5 विकेट. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. चांगले इनिंग. 9 बॉल मध्ये 19 धाव्यांवरती नाबाद आहेत चिराग भोईर. एका बाजूने खंबाळपाडा संघ, त्यांच्या विरोधामध्ये सागाव. अशी मॅच सागावने टॉस जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण करतायत. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे आपण पाहतोय डाऊन दी लेग हा बॉल गेलाय आणि लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव इथे मिळेल. 50 अप झाली आहे बॅटिंग करणारी टीम. 50 धावा धावपलकावरती लागतायत SSCC खंबाळपाडा संघाच्या. 50 धावा धावपलकावरती आहेत. 50 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 50 धावा धावपलकावरती. इथे टॉप एज लागलंय. शॉट फाईन लेगला क्लिअर केलंय बॉलने आणि बॉल ट्रॅव्हल झालाय डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये. खूप फाईन गेलाय. बॅट स्विंग खूप महत्वाचं होतं या फटक्यामध्ये. ते बॅट स्विंग आपण पाहिलं आणि बॉल ट्रॅव्हल झालाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. चौकाराकरिता किंग ट्रॉफी चौकार. वरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चिराग भोईर यांची खेळी संपुष्टात आली आहे. परंतु खूप महत्वाची खेळी. अँकरचा रोल निभवला. एका बाजूने सातत्याने विकेट जात होत्या परंतु चिराग भोईर दिव्यासारखे, चिराग म्हणजे दिवा आणि दिव्यासारखे तेवत मैदानावरती थांबले. 11 बॉल मध्ये 23 धाव्यांची महत्वपूर्ण खेळी त्यांनी केली. फक्त अँकर नाही तर जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा मोठे फटके देखील चिराग भोईर यांच्या बॅट मधून आले आणि टीम मेट्स कडून आपण पाहतो टाळ्या त्यांच्यासाठी वाजवल्या जातात. सोनारपाडा संघाचे संघनायक आपल्याला विनंती, आपण टॉस साठी लगेच यायचंय. सोनारपाडा संघ पुढचा बॉल. बॅट स्विंग तर खूप वेगात झालं परंतु हा बॉल डॉट असेल आणि इथे आपण पाहतोय खेळाचं पूर्वार्ध पूर्ण झाले. धावपलकावरती धावा आहेत 54. 55 धाव्यांचं लक्ष सागाव संघासमोर असणार आहे. सोनारपाडा संघाचे संघनायक आपण सातत्याने कॉल करतो. विनंती आहे, आपण टॉस साठी येणं अनिवार्य असणार आहे. अनिकेतजी शेलार साहेब, आपण टॉस साठी या. विनंती आहे. विशाल सरांचे ते भाचे आहेत आणि मामा भाच्याचं नातं आपल्याला माहिती आहे. मामा भांजे या अनिकेतजी शेलार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सोनारपाडा संघाचे संघनायक आणि मानकिवली संघाचे संघनायक आपल्यासोबत जोडले जातील.
अनिकेतजी आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आमच्या टॉस बॉक्स मध्ये. किंग ट्रॉफी मध्ये मॅच नंबर 3 साठी आपण टॉस करतोय. अनिकेतजी शेलार साहेबांच्या शुभ असते. कॉल कोण करणार हा महत्वाचा प्रश्न आहे. मानकिवली संघ कॉल करेल. काटा कॉल होता आणि काटा ऍज इट इज झालाय. मानकिवली संघाने टॉस जिंकलाय. अनिकेतजी आपण इथे आलात आपले मनापासून आभार. आणि दोन्ही संघांना अनिकेत ज्यांच्याकडून शुभेच्छा असतील. खरं तर मानकिवलीवरून प्रवास करून मानकिवलीचा संघ इथे पोहोचलाय. श्री गणेश मानकिवली संघाचे संघ नायक निलेश मराठे सर आपल्या सोबत आहेत. सर टॉस जिंकला निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. तर 5 षटकांची मॅच आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण का घेतलाय? 5 षटकांची मॅच आहे आणि क्षेत्ररक्षण आपण का करताय? तर दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देत असतील. टॉस जिंकलाय आपण पाहतोय मानकिवली संघानं आणि प्रथम ते करतील गोलंदाजी. या न्यूज सह आपण पुन्हा एकदा जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील द व्हॉइस ऑफ डोंबिवली खारिवली मिस्टर रोशन संते सर. परंतु तत्पूर्वी पुन्हा एकदा एक न्यूज आहे. इथे आपण पाहतोय मानकिवली श्री गणेश मानकिवली ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. धन्यवाद. थँक्यू सो मच. तुषारजी शिंदे सरांचा आवाज आपण ऐकला आणि बनवल्या 6 बाद 54 धावा आणि 55 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. SSCC खंबालपाडा या संघाने गुरुदत्त क्रिकेट संघ सागाव या टीम समोर सूरज भोईर आणि चिन्मय पाटील ही जोडी दाखल होते. मांडपाडा गावचे समाजसेवक उद्योजक रजनीकांत गायकवाड आणि त्यांच्या सोबत दीपकजी शिंदे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण करूया वेलकम या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्हचा फटका डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. आउटफील्ड देखील फास्ट आहे परंतु डीप मधून फिल्डर येतील चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षण. गणेश एकदा वाचवली आपल्या संघासाठी. मिळतील या चेंडूवरती एकूण 3 धावा. क्रिकेट 6 दैदिप्यमान 16 सुरू आहे. किंग्स ट्रॉफी 11:54 नक्कीच पहिला चेंडू पडलाय या सेकंड इनिंग मधील. धावसंख्या आहे 3. 11.00 सरासरीने धावा बनवायच्या आहेत प्रति षटका मागे. गुरुदत्त क्रिकेट संघ सागाव या टीमला सागाव आणि खंबालपाडा हा सामना सुरू आहे. ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला चिन्मय पाटील. बायकर मॅन आपण पाहतोय सागाव या टीमचा. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिला सामना जिंकलाय जय हनुमान दातिवली या संघाने आणि दुसरा सामना सुरू आहे खंबालपाडा विपक्ष सागाव. या पुढील सामना असेल श्री गणेश मानकिवली आणि त्यांना फाईट करेल RM ईश्वरी 11 सोनारपाडा. या 2 टीम मध्ये या पुढील सामना असेल. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता होती परंतु झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती. रवी खाडे आहेत गोलंदाजी मार्क वरती. या पहिल्या षटकामध्ये एक चांगलं बॅटल सुरू आहे. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल साई शेलार आहेत ज्यांची ISPL 2 मध्ये निवड झाली आहे. क्रिकेट 6 दैदिप्यमान 16 सुरू आहे. किंग्स ट्रॉफी ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट स्क्वेअर लेगला धनाजी शेलार होते. मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. आमच्या सोबत आमचे ऑफिशियल गुणलेखक युवराज केणे जे भावालेचे आहेत
ते जॉईन झालेले आहेत, त्यांचं देखील आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. रवी खाडे नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटची इनर एज आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता साई शेलार यांचा आणि मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल, 8 धावा धावफलकावरती. संत आणि सावध सुरुवात केली आहे सागाव या संघाने. सागाव म्हटलं तर आमचे समालोचक मित्र, आमचे गुरुवर्य बालू पाटील यांच्या गावातील हा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. खंबालपाडा टीमचे कोच मेंटोर विकी शेलार, इक्बालजी तेली देखील उपस्थित आहेत, या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि सपोर्ट करतायत. गतीमध्ये परिवर्तन, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बिनबाद 9, बनवायच्या धावा 55. या सामन्यामध्ये 24 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 46 धावांची गरज. नक्कीच थोडीशी दुखापत जाणवते रवी खाडे यांना, त्यामुळे मॅजिक स्प्रे येतोय. धावसंख्या आहे 9. आमच्या सोबत अतुल आहेत, ते देखील सपोर्ट करतायत खंबालपाडा टीमला. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. दोन्ही संघ या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. SSCC ट्रॉफी गाजवली आहे या सागाव संघाने आणि चिन्मय पाटीलने, हे देखील विसरून चालणार नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय साई शेलार यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच चांगला खेळ राहिलाय खंबालपाडा टीमचा. साई शेलार येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. 24 चेंडू शिल्लक आहे, जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे. सुपर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. दीपेश मुंडे आणि त्यांची संपूर्ण टीम सज्ज आहे. पहिला चेंडू, हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका, कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. आणि या मॅच मध्ये 55 धावांचा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी सागाव टीमला. ऑन साइडला खेळत आहेत, शॉर्ट अंपुल केल्या डीप मध्ये, फिल्डर येथील संदेश येत आहेत फार वेगाने चेंडूवरती आणि मिळतील या 2 धावा. गणेश देखील आले होते डीप मधून, परंतु संदेशने हा चेंडू अडवलाय. धावसंख्या 2 पुढे जाईल 15 धावा धावफलकावरती आहेत. 55 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये आणि सुरुवात खूप चांगली केली. 15 धावांची पार्टनरशिप बनवली आहे सूरज भोईर आणि चिन्मय पाटीलने. ऑन साइडला लॉफ केलाय, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. विनंती असेल सामना स्पीडअप करायचा आहे. 21 धावा धावफलकावरती आहेत. श्री गणेश मानकिवली आणि ईश्वरी RM11 सोनारपाडा या दोन्ही टीमला विनंती असेल आपण संपूर्ण संघ घेऊन यायचा आहे. ग्रँड एंट्री होईल, रॉयल एंट्री आणि त्यानंतर फोटोशूट देखील केला जाईल. विशालजी म्हात्रे यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो आणि नाविन्य आहे याही वर्षी या स्पर्धेमध्ये. बॅटची कडा
लक फॅक्टर ऑन आहे. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार. सुरुवात केली आहे सागाव या संघाने या मॅच मध्ये. सागाव संघाची पाठीराखे देखील खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि आक्रमणाला सुरुवात केली आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी रवी खाडे यांनी केली होती. ऑन साइडला गॅप मध्ये खेळतात. स्लॉग स्वीप आउटफील्ड फास्ट आहे. लॉंग लेग सीमारेषे लगत चांगलं क्षेत्ररक्षण संदेश करतायत आणि बॅकअप साठी गणेश येत आहेत. मिल्टीला चेंडूवरती एकूण 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 27 धावा बनवायच्या आहेत. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चिन्मय पाटील खेळतायत 3 चेंडू आणि 4 या धावसंख्येवरती त्याला साथ देतोय. सूरज भोईरने आक्रमक सुरुवात केली आहे. 8 चेंडू आणि 23 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. 19 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 290च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय सूरज भोईर. सूरज भोईर कडे पाहिलं तर किरण पवारची आठवण होते. ती स्टाईल आहे त्यांची आणि किरण पवारला ते आयडॉल देखील मानतात. यावेळी ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑनला आणि विकेट डोक्यामध्ये आहे. परंतु चेक करूया आपण. तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. सॉफ्ट सिग्नल पंच महेंद्र भवर सर आणि पंच आपण पाहतोय आझिम अमदुल्ले सर. हे 2 ऑफिशियल पंच आणि टीव्ही अंपायर उमेश केणे सर. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे आणि आपण चेक करूया. उमेश केणे सर आपल्या कंट्रोल रूम मध्ये आहेत आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. बाकीच्यांना विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या आपण, कारण की अंतिम चेंडू होता. नॉट आउट आहे. मिळते 1 धाव चेंडूवरती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29. जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दहा मिनिटं घेतलेली आहेत पहिल्या 2 षटकांसाठी. 18 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. एक चांगलं बॅटल सुरू आहे सागाव आणि खंबालपाडा या 2 संघांमध्ये. एकाच कॅलिबरचे हे 2 गुणवान संघ आहेत. या आपल्या डोंबिवली विभागातील. गोलंदाजी मार्कवरती येत आहे सेकंड स्पेल मध्ये रवी खाडे. 18 चेंडू 26 धावा बनवायच्या आहे. सुरुवात अप्रतिम केली चिन्मय पाटील आणि सूरज भोईरने. सूरज भोईर खेळतात 23 या धावसंख्येवरती. चिन्मय पाटील खेळतो 5 या धावसंख्येवरती. रवी खाडे येतोय सेकंड स्पेल मध्ये. सॉफ्ट आणि खेळतात. ड्राईव्ह केलंय डीप मध्ये. फिल्डर थोडीशी लांब आहेत. 1 धाव झाली पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण होते. गणेश होते डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 31. जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. रवी ड्राईव्ह करताय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. गणेश पुन्हा एकदा. गणेश आज भरपूर बिझी आहेत परंतु गणेशने केली चूक. जणू काय या फटकेचे चटके लागलेत आणि स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
धावसंख्या 35, जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक. 16 चेंडू बनवायच्या धावा 20. या मॅच मध्ये समीकरण सोपं झाले. 35 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या मॅच मध्ये चिन्मय पाटील आणि सूरज भोईरने. चिन्मय पाटील रन मशीन आहे. सोहम खाडे आज टीम मध्ये नाही आहेत, त्यांची कमी भासती आहे खंबालपाड्या टीमला. 16 चेंडू 20 धावांची गरज. चिन्मय पाटील ऑन स्ट्राईक. हाफ ट्रॅकर सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूवरती सन्मान देणे देखील गरजेचं आहे आणि तो सन्मान देतोय चिन्मय पाटील. लेदर बॉल क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव देखील आहे चिन्मय पाटीलला. सेन्सिबल बॅटिंग, कारण की त्याला देखील माहिती आहे इथून आपण सिंगल डबलने देखील सामना जिंकू शकतो. त्यामुळे सिंगल डबलला देखील ते प्राधान्य देत आहेत. ज्याप्रमाणे क्रिकेटची लाईफलाईन आहे सिंगल डबल आणि मुंबईची लाईफलाईन आहे लोकल. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. नितेश शेलार डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज सूरज भोईरचा खेळ लागतोय. हा पहिला मोठा धक्का सागाव या संघाला 36 या धावसंख्येवरती. टाळ्या होऊन जाऊ द्या. सूरज कॅप्टनला विनंती असेल आपल्या संघाला आपण घेऊन यायचं आहे. न्यू बॅट्समन आहेत रोहित भोईर येत आहेत. फुल टॉस चेंडू आहे. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत. लाईन पाहावी लागेल. वाईट +4 मिळतोय हा पंजा सागाव टीमला. धावसंख्या आहे 41. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. 14 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. रनबॉल इक्वेशन आपण पाहू शकाल सागाव या टीम समोर. सागाव संघाने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. श्री गणेश मानकिवली आणि ईश्वरी RM11 सोनारपाडा या टीमला विनंती असेल की आपण या, आपला फोटोशूट केला जाईल. ही संकल्पना आहे विशाल म्हात्रे यांची. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आणि नाविन्यपूर्ण आहे. यावर्षी किंग्स ट्रॉफी आपण पाहतोय. एकूण 48 ग्रामीण संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. 6 दिवसीय ही स्पर्धा. रवी खाडे यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 44 धावा. 11 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 13 चेंडू शिल्लक. ड्राईव्ह केलं. डीप मध्ये फिल्डर आहेत लॉंग ऑनला. एक धाव झाली पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चिन्मय पाटील आणि रोहित भोईर मध्ये खूप चांगला ताळमेळ आहे, कोऑर्डिनेशन आहे. त्यामुळे मिळतील या चेंडूवरती 2 धावा आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 46. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. ईश्वरी RM11 सोनारपाडा या टीमला विनंती असेल आणि श्री गणेश मानकिवली या दोन्ही संघांना विनंती असेल आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती संपूर्ण संघ घेऊन. कॅप्टनला विनंती आहे फोटोशूट केला जाईल. बघा जो लेट होईल त्याला पेनल्टी लागेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. या सामना
लगेचच सुरू होईल. 12 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. आदित्य साळवी येत आहेत या चौथ्या षटकामध्ये. चला दोन्ही संघ आपण या, फोटोशूट केला जाईल. दोन्ही संघ आपण या. श्री गणेश मानकिवली संघ आणि ईश्वरी RM11 सोनारपाडा संघ. हाफ ट्रॅकर बिग हिट केलाय. सीमा रेषेच्या बाहेर येईल हा षटकार. जिंकण्यासाठी हाफ ट्रॅकर आणि त्याला सॉफ्ट हँडने खेळतायत. शॉर्ट कव्हर पॉइंटला धनाजी शेलार आहेत. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 53. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल. या सोनारपाडा संघ आपण या. रितेश पाटील, अमर ठाकूर यांची एंट्री. नक्कीच मानकिवली संघ प्रथम येतोय. निलेश मराडे जे कॅप्टन आहेत. पंचांनी 9 चेंडू घोषित केला आहे. 9+1 सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे सागाव संघाने. सागाव संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक. खंबालपाडा संघाचं दोन्ही संघांना विनंती आहे लाईनअप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. अभिनंदन सागाव संघ आणि हार्ड लक खंबालपाडा संघाला आपण देऊया. पुढील टुर्नामेंटसाठी शुभेच्छा. त्यानंतर आपण ईश्वरी 11 RM11 सोनारपाडा या टीमची ग्रँड एंट्री. ओल्ड इज गोल्ड. योगेश पाटील, रिद्धेश पाटील, स्वानंद ठाकूर, अमर ठाकूर येत आहेत. नक्कीच अमोल पाटील देखील आहेत. अभिनंदन. अभिनंदन सागाव संघ आणि या सामन्याचा आपण देऊया मॅन ऑफ द मॅच.